आपल्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब यांनी 2 मार्च 2026 ला मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोर एक मोर्चा आयोजित केला. कशासाठी? तर मोदी हटाव देश बचाव याच्यासाठी. तर काही चिवती आणि एड झवे लोक त्यांच्या त्या पोस्टवर एकदम वाईट आणि खालच्या पातळीच्या कमेंट करतायत. ते म्हणतायत, अहो तुमचं पद काय, तुम्ही बोलता काय, राशन आलं का, हे आलं का, ते आलं का, आधी तुमचे काही मंत्री संत्री निवडून आणा. अरे एक गोष्ट ध्यानात ठेवा, सत्तेत नसतानाही सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्याला आंबेडकर म्हणतात. 2 मार्च 1930 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता. कोणासाठी केला होता? महाराजांसाठी, फक्त बौद्धांसाठी तर नाही. परंपरा मोडू नका, तुमचा मंदिर प्रवेश आम्हालाच काय, देवाला सुद्धा मान्य नाही. हा सत्याग्रह देवासाठी नसून तो समानतेसाठी आहे. सर्व पिसळ्या लोकांसाठी, मांग, महार, लोहार, सुतार, चंबार, वडार, सर्व जाती धर्मातील लोक त्याच्यात होते. कशासाठी होते? तर त्यांना ज्या धर्मात ते राहत होते त्या धर्मात त्यांना त्याच धर्मातील पथ्य पालन करायचं काहीच अधिकार नव्हता. मंदिरात जाण्याचा सुद्धा त्यांना अधिकार नव्हता. आज त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर एक मोर्चा काढताय. कशासाठी? महाराजांसाठी का बुद्धांसाठी? नाही, तर ते काढतायत देशासाठी. का? कारण की नरेंद्र मोदी यांचं नाव इप्स्टीन फाईलमध्ये आलं आणि 6 महिन्याआधी थांबलेलं ट्रेड डील त्या फाईलमध्ये नाव येताच नरेंद्र मोदींनी अमेरिकेसोबत फिक्स केलं. त्याचं नुकसान कोणाचं झालं? महाराजांचं का बुद्धांचं? नाही, तर झालं या देशातील शेतकऱ्यांचं. आता अमेरिकेतून भारतामध्ये शेतीचा माल येईल तर इथल्या शेतकऱ्यांच्या मालाला काही किंमतच राहिली नाही. पहिलेच ते घाट्यात जाऊन माल विकताय. 800 रुपये क्विंटलनं त्यांचा कांदा चाललाय. एवढे खालचे स्तर चालू आहे. आता वरून तिकडनं जर ते सामान आलं ते एकदम ब्रँड क्वालिटीचं, एकदम क्वालिटी भर राहील. ते इथल्या शेतकऱ्यांनी कमवावं काय, खावं काय, हे राहील. दुसरी गोष्ट, इप्स्टीन फाईलमध्ये नाव आलं तर त्यातल्या काही गोष्टी दाबण्यासाठी नरेंद्र मोदी त्यांच्याशी या डील करताय. आणि अजून तिसरी गोष्ट कोणती सर्वात महत्वाची, आपल्यावर जेव्हा अमेरिकेने आक्रमण केलं होतं तेव्हा आपल्यासाठी धावून येणारा देश जो होता तो होता रशिया. रशिया आपल्यासाठी समुद्र मार्गाने आला होता. त्यांनी त्यांचे जेट धाडले होते तेव्हा अमेरिका गांडीला पाय लावून वापस पळून गेला होता. आणि त्याच अमेरिकेचं ऐकून नरेंद्र मोदींनी रूस म्हणजे रशियाकडनं तेल खरीदणं बंद केलं. आता याचं नुकसान कोणाला झालं? तर ते झालं भारताला. तुम्हाला मला झालं का? नाही, तरी संपूर्ण भारतवासियांना झालं, कोणत्या जाती धर्माला नाही झालं. तर हा मोर्चा भारतासाठी आहे. कृपया कोणता माणूस जर चांगलं काम करत असेल ना, जर तुम्ही करू नाही शकत ना, ते एखादा व्यक्ती करतोय ना, तर त्याला करू द्या. कारण की कुठलाही नेता, कुठलाही आमदार, कुठलाही मंत्री बघा त्याच्या गांडीत एवढा दम नाही की तो पंतप्रधानाच्या विरोधात मोर्चा काढू शकेल. मोर्चा काढायलाही रक्त, नेक आणि बाप एक लागतो. ते फक्त आंबेडकर करू शकतात. पहिलेही आंबेडकर होते, आताही आंबेडकर आहे. जर तुम्ही त्यांचा साथ देऊ नाही शकत ना, तर त्यांचे पाय पण ओढू नका. कारण की आंबेडकर हमेशा चुकीच्या गोष्टीच्या विरोधातच राहतील आणि चुकीच्या गोष्टीचा विरोधच करतील. जर हा मोर्चा सक्सेस झाला, फक्त एकच गोष्ट व्हावी, नरेंद्र मोदीने पदही नाही दिलं ना तर चालतं, पण नरेंद्र मोदींनी ज्या चुका केल्या त्या नरेंद्र मोदींनी स्वीकार कराव्या आणि त्या चुका दुरुस्ती कराव्या. कारण की आपण आपले जुने मित्र गमवत चाललोय. भारत हा अटकत चाललाय. AIच्या नावावर आपण चीनचे रोबोट इथे येऊन दाखवतो. म्हणजे ही सर्वात खालच्या पातळीत चालली आणि तिथे जाणारा कोणतं पंतप्रधान स्वतः तिथे हजर राहतात. याच्यापेक्षा सर्वात मोठी बेइज्जती ही भारतासाठी कोणतीच नसेल. या गोष्टी जर अजूनही तुम्हाला कळत नसेल ना, तर मुकाट्यानं संडासात जाऊन घरातल्यांचा नाही तर बाहेरच्यांचा गू खा. पण जर कोणता व्यक्ती देशासाठी लढतोय ना, सपोर्ट करत नसाल ना, तर त्याचा विरोधी करू नका. हीच विनंती. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम, जय शिवराज, जय संविधान.